ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेरे या युट्यूब चॅनलवर. चला आज आपण बनवूया काहीतरी वेगळी रेसिपी. तर चला आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. घालवता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अगदी हलका फुलका खुसखुशीत आणि खमंग मुरमुऱ्यांचा चिवडा. हा चिवडा चहा सोबत, प्रवासासाठी किंवा कधीही खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि हो, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम मुरमुरे छान असे निवडून घ्यायचे आणि एक कढई गरम करायला ठेवूया. त्यात मुरमुरे मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं चांगले छान असे भाजून घ्यायचे. यामुळे मुरमुरे अगदी कुरकुरीत होतात आणि चिवडा जास्त दिवस ताजा राहतो. छान असं गरम करून घ्यायचे, भाजून घ्यायचे छान. काही टिप्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुरमुरे सतत हलवत राहणार तर ते करपू लागतात आणि कडवटपणा येतो. छान असे भाजले की पुढची तयारी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि सांगितल्याप्रमाणे मुरमुरे नेहमी मंद आचेवरच भाजा. जास्त आच ठेवल्यास ते पटकन करपतात आणि चव बिघडते. भाजताना सतत हलवत राहा म्हणजे प्रत्येक मुरमुरा सारखा कुरकुरीत होतो. मुरमुरे फक्त 2 ते 3 मिनिटच भाजा. ते हलके आणि कुरकुरीत झाले की गॅस बंद करा. मुरमुरे भाजल्यामुळे त्यातील ओलावा निघून जातो, त्यामुळे ते जास्त दिवस कुरकुरीत राहतात. छान असं लसूण पाकळ्या तेही छान असं टेचून घ्यायच्या आणि एक छोटासा मुरमुरा दाबून बघायचा. तो सहज तुटला तर समजायचं मुरमुरा आपला व्यवस्थित भाजलेला आहे. कढईमध्ये मुरमुरे जास्त भाजू नका, थोड्या प्रमाणात भाजल्यास ते समान रीतीने भाजले जातात. लसूण छान असा टेचून घेतला आहे. एक कढई गरम करायला ठेवली, त्यात तेल ॲड केलं आहे. त्यात मी बदाम टाकले आहे, ऑप्शनल आहे. ह्याचकडे थोड्या तेलामध्ये बदाम सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. गॅस मंद ठेवा म्हणजे आतूनही छान कुरकुरीत होतात. हे छान असे आपले सोनेरी होईपर्यंत बदाम तळले गेलेले आहे. आणि हे बदाम ऑप्शनल आहे, तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असेल तुम्ही त्याच ॲड करा. शेंगदाणे टाकू शकता, डाळ्याही टाकू शकतात. हे आपले बदाम छान असे तळून झाले आहे, ते आपण बाजूला काढून घेऊया. आणि त्याच गरम तेलामध्ये आपण शेंगदाणे टाकून तेही छान असे तळून घेणार आहोत. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे, खूप छान टेस्ट लागते. आणि तळताना गॅसची आच मंद आचेवरच, लो फ्लेमवरतीच तळा. शेंगदाणे हलकी सोनेरी रंगाची झाले की लगेच बाहेर काढा. जास्त तळल्यास त्यांचा कडवट चव येऊ शकते. तळलेले शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यावर अजून कुरकुरीत होतात, त्यामुळे ते गरम असतानाच जास्त तळू नका. अशा प्रकारे तळलेले खमंग शेंगदाणे आपल्या चिवड्याची चव आणि कुरकुरीतपणा दोन्ही वाढवतात. छान असा शेंगदाणेही तळून झाले आहे आणि त्याच तेलामध्ये आपण ॲड करणार आहोत बाकीची सामग्री. आता ह्या उरलेल्या तेलातच आपण हिरव्या मिरच्या, टेचलेला लसूण, कढीपत्ता घालून छान असं परतून घेणार आहोत. लसूण हलकासा सोनेरी झाला की अप्रतिम असा सुगंध येतो. आणि आता चिवड्याची सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे खमंग फोडणी. कढईतलं तेल गरम, तेलात सर्वप्रथम सर्व हिरव्या मिरच्या घालून टेचलेला लसूण कढीपत्ता छान असा मंद आचेवर भाजून घ्यायचा. लसूण हलका सोनेरी रंगाचा झाला की कढीपत्ता कुरकुरीत झाला की अप्रतिम सुगंध यायला सुरुवात होते. हाच सुगंध आपल्या चिवड्याची चव अनेक पटीनं वाढवतो. फोडणी नेहमी मंद आचेवरच द्या, त्यामुळे लसूण, मिरच्या आणि कढीपत्ता करपत नाही आणि त्याचा नैसर्गिक स्वाद चिवड्यात राहतो. यात आपण हळद टाकूया, थोडंसंही लाल तिखट टाकूया, तेही छान असं परतून घेऊया. आणि मीठ टाकूया, थोडीशी साखर टाकूया, आमचूर पावडर टाकूया थोडीशी. आणि ह्या फोडणी आपली तयार आहे. याच्यात आपण शेंगदाणे, बदाम ॲड करूया आणि ही खमंग झालेली फोडणी ज्यामध्ये आपण लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता,
हिंग, हळद, लाल तिखट, पिठी साखर, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे सर्व मसाले नीट एकजीव करून घ्या. मसाले गॅस बंद केल्यानंतरच घातल्यास ते जळत नाही. बघा कलर केवढा सुंदर आला आहे. आता हे भाजलेले मुरमुरे आणि तळलेले शेंगदाणे सगळं आपण एकत्र करून छान असं हलक्या हाताने मिक्स करूया. गरम असतानाच नीट मिक्स करा म्हणजे प्रत्येक मसाले मुरमुऱ्याला छान लागतात. आपला हा खमंग कुरकुरीत मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे. गरमागरम चहासोबत सर्व करा किंवा हवाबंद डब्यात भरून 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतो. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. टिप्स आहे, मिक्स करताना जोरात ढवळू नका. हलक्या हातानेच मिक्स केल्यास मुरमुरे तुटत नाही आणि चिवडाही छान फुललेला राहतो. शेवटी चवीनुसार आपण मीठ घातलं आहे, तेही पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करा आणि काही मिनिटात आपला खमंग कुरकुरीत हा चविष्ट चिवडा आपला तयार आहे. स्टोरिंग टिप्स सांगणार आहे. चिवडा पूर्णपणे थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरून ठेवा. गरम असताना डब्यात भरल्यास ओलावा तयार होतो आणि चिवडा मऊ पडू लागतो. नेहमी स्वच्छ आणि कोरडा हवाबंद डब्बा वापरा. ओल्या चमच्याचा वापर टाळा, त्यामुळे चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहतो. थेट सूर्यप्रकाशापासून दूर थंड कोरड्या ठिकाणी साठवून ठेवा. योग्य प्रकारे साठवल्यास हा चिवडा साधारण 2 ते 3 आठवडे आरामशीर ताजा आणि कुरकुरीत राहतो. अशा प्रकारे साठवून ठेवल्यास प्रत्येक वेळी चिवडा तितकाच ताजा राहतो, खमंग आणि कुरकुरीत लागेल. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवीसोबत, नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.